अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। अंधेरी पूर्व या भागात स्वीकृती शर्मा यांच्या पीएस फाउंडेशनचं मोठं कार्य आहे। तर मोठी बातमी आपण पाहतोय, प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, निवृत्त पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेले प्रदीप शर्मा यांच्या या पत्नी स्वीकृती शर्मा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपल्याला माहिती आहे, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र वायकर यांचा ज्यावेळेस विजय आपल्या समोर आला, अवघ्या 48 मतांनी ते निवडून आले, त्यावेळेस त्यांना सगळ्यात मोठा जनाधार हा अंधेरी पूर्व भागातून मिळाला होता। आणखी त्याकरता म्हणून पीएस फाउंडेशनच्या माध्यमातून स्वीकृती शर्मा यांनी मोठं काम केलं होतं। अंधेरी पूर्व म्हणजे येतात थोडक्यात म्हणायचं होतं विधानसभा निवडणुकीचं पडगम वाजायला लागलं असं त्याला नक्कीच म्हणता येईल। या भागात पीएस फाउंडेशनच्या माध्यमातून प्रचंड मोठं कार्य यांनी उभं केलेलं आहे। आरोग्य असो, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सगळ्याच घटकांमध्ये पीएस फाउंडेशनचं कार्य खूप मोठं आहे। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं की प्रदीप शर्मा यांच्या त्या पत्नी, आपल्याला माहिती आहे की प्रदीप शर्मा यांनी सुद्धा यापूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन नालासोपारा इथून सुद्धा निवडणूक लढवली होती, विधानसभा निवडणूक। अनेक वेगळ्या प्रकारे जरी वादग्रस्त असले प्रदीप शर्मा, तरीही त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून पीएस फाउंडेशननं उभं केलेलं कार्य हे अंधेरी पूर्व या भागातलं अत्यंत प्रभावी कार्य म्हणता येईल। मोठा जनाधार या भागामध्ये त्यांना आहे आणि अर्थात या सगळ्यात मोठ्या जनाधाराचा फायदा हा शिवसेनेला निश्चित होऊ शकतो। ही येत्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आपल्याला निश्चित म्हणता येईल। आता याच भागातनं स्वीकृती प्रदीप शर्मा या उमेदवार असतील किंवा नसतील याबद्दल कोणती स्पष्टता अजून जरी समोर नसेल, तरी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला म्हणजे की शिवसेनेला हा सगळ्यात मोठा फायदा देणार असेल, हा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। शिवसेनेला आता याचा किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी, विधानसभेसाठी आता शिवसेनेकडून चाचपणी सुरू झालेली आहे। राज्यातील 100 पेक्षा जास्त जागांवर चाचपणी केली जाते आणि या चाचपणीसाठी 100 शिवसेना निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत। मित्रपक्षांकडे असलेल्या जागांवर देखील निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत। तर अजित पवार गटाकडील 8 मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, शिवसेना निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत। विधानसभेसाठी आता शिवसेनेकडून चाचपणी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातील 100 पेक्षा जास्त जागांवर ही चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे आणि या चाचपणीसाठी शिवसेनेकडून 100 शिवसेना निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, राज्यातील 100 पेक्षा जास्त जागांवर ही चाचपणी केली जाते।